मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर अजून आंघोळ वगैरे काहीच झालेलं नाही, कारण पहिल्यांदा आम्ही जाणार आहे बीचवरती आणि तिथून आल्यानंतर आंघोळ करणार आहे. तर बघूयात आज दिवसभरात काय काय होते ते दिव्या आगरमध्ये. चलो स्टे ट्यून ट्यून ट्यून. बाय बाय. चालू नाही झाला तोपर्यंतच बाय बाय. चलो स्टे ट्यून. आमरने माझ्यासाठी कॉफी बनवली आहे आणि आता ते मस्तपैकी आम्ही असं बाहेर बसून एन्जॉय करणार. थँक्यू थँक्यू थँक्यू. जिजाला दूध आणलेलं आणि ते खराब होऊ नये म्हणून मग कॉफी बनवली. ते मी पण चप्पल घालते बाबा, इथली माती खूप डेंजर आहे. चप्पल बघा कशी झाली आहे माझी मातीने. नशीब फ्लॅट आणली. मस्तच व्ह्यू आहे. कोकण जिथं झोपली आहे मस्त. हे काय तोडलं? दोन आण. काय तोडलं? मस्त असं रेडी झालोय बीचवर जाण्यासाठी. ए बॉटल घे दुधाची. तर तिकडे पडद्या मागे. चला पटपट. इथं फोटोशूट करायचंय कुणाला आपल्याला. मस्तपैकी आम्ही आलेलो आहे बीच वरती. गपरे. मस्तच. जरा लवकर यायला पाहिजे होतं. लाईफ मध्ये मी कधी तुझं एवढं असतं तर समुद्र तर नुसतं ह्याच्यातच बघितलेला. तुझं नशीब आहे, तुझं नशीब आहे तू समुद्रात आली. तिला सगळं फिरवायचं सगळं. इकडे 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 ये ना पटकन. चल गोवाला गो गो म्हणजे नवरा. इकडे ये. चल ये. लाट आलं बघ बाहेरला, कसलं भारी वाटतं. ये लवकर पटकन ये. पाय खाली ठेव तुझा पाय. थांब तसं स्टोव. रिटर्न येऊ दे पाणी. रिटर्न येऊ दे. मऊ वाटतं पायाला एकदम. असं वाळू जाते पाय खालून. वा पाहिजे. पहिल्यांदाच राईड करते मी. भीतीले वाटते माहिती का. अर्धी करू का? अर्धी स्टेबल ठेव. आणि ही राईड करण्यासाठी मी स्टार्टिंगला खूप म्हणजे खूप एक्सायटेड होते, कारण फर्स्ट टाइम मी काहीतरी असं करणार होते. पण नंतर जेव्हा राईड चालू झाली, शपथ इतकी घाबरले होते ना. म्हणजे ते जे रायडर होते ना आमच्यासोबत, ते लाटांवरून एवढे जोरात ते घ्यायचे, डायरेक्ट असे उडायचंच ते एकदम. आणि इतके घाबरायचे ना मी. स्टॉप 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 त्यांना सारखे बोलायचे, कारण ना असं मला वाटायचं की मी जर हात माझा निसटला वगैरे, काय झालं, मी समुद्रात पडले तर सापडते की नाही काय माहिती. अशी मनात खूप म्हणजे खूप भीती होती, डेंजर.
पण मज्जा पण तेवढीच आली, एन्जॉय केलं पण घाबरले खूप. पण नेक्स्ट टाइम ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस घाबरणार नाही, एन्जॉय करणार मी. यावेळेस माझं पूर्ण राईड घाबरण्यातच गेली. खूप डेंजर ते घेत होते. मला हेच कळत नाही त्यांना भीती कशी त्या लोकांना वाटत नाही काय माहिती, एवढं लाटांवरून ते जायचं वगैरे ते. आणि जेवढी मोठी लाट आहे ना तिकडेच ते रायडर घेऊन जायचे. पण भारी वाटलं खरंच. इथं आल्यानंतर म्हणजे दिव्यागरला कशाचा तरी फायदा झाला आणि ही राईड आम्ही केली. म्हणजे अमरची पण हौस होती आणि त्याने मला पण म्हणजे माझी पण हौस केली. खरंच खूप छान वाटलं सिरियसली. तुम्ही पण कधी जर दिव्यागरला गेलात तर ही राईड करायला विसरू नका. खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटतं आणि खूप एन्जॉय कराल. आय नो. गेल्यानंतर करा मग तुम्हाला कळेल. आली 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 आली. अरे तिथं स्टॉप झाली. कशी बघते आली. हा अरे इथं स्टॉप झाली. ऐका ना तसंच बोल अजून थोडं लांब. एक मिनिट. अरे इथपर्यंत येईन आम्हाला पुढे जा ना जरा. अरे इथे येतच नाहीये लाट. पकड 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 पकड. काहीच वाटत नाही माहिती का. गोळा खायचा आहे. जिजाला गोळा खायचा आहे. गोळा जिजा. ए ए ए ए कोणाकडे बघते कोणाकडे बघते. आता आम्ही थांबलोय मॅगी खायला. मॅगी खायची. कसला ड्रेस घातलाय कोकणी. कोकणी खाली लुंगी वर काय बनियान. कधी व्हायची मॅगीला भूक लागली. पूर्णपणे बेकार झाली आहे. सगळं असं चिकट चिकट अंग झालंय. खेळताना मज्जा आली पण आता बघा ह्याच नको वाटते. आणि ना मेन म्हणजे ना तोंडात सगळं तोंडावरती पाणी गेले ते खारट खारट तोंड लागते. खारट लागतंय तोंड. जिजाचं तोंड बघा आमचं किती खरड झाले. खरड तुरड झाले. हा थँक्यू. मस्त वाटतं सरबत. सोडा आहे सरबत नाही. जरा थंड वाटलं. शांती वाटली मनाला. इथे 2 सांगितलेत ना. ये लो आपका गोला. मेरी और कुणाल की मैगी. ती पटकन खा म्हणजे मी करतो. मी कसं खाणार आहे का नाही तोंडाने. काय बघितलं उपयोग नाही. मी चालत नाही घरी. गाडी एवढ्या उन्हात झळ्या लागणार आहेत. झळ्या माती. वाटतं तुम्ही शेतात 5 पेटवले विजवाले गेल्यावरती. माझं पण झालंय दुसऱ्याच सांगून काढते. जिजाची तर पॅन्टच काढावी लागली. चला. आणि आता आम्ही चाललेलो आहे मासे आणायला. आता कोणत्या प्रकारचे काय वगैरे ते बघून घ्यायचं.
आलं मासे मच्छी मार्केट काय घे घे ब्लॅक ब्लॅक झालोय, काही दिसत नाहीये. मस्त असं रेडी झालोय आता जाण्यासाठी. चला चला, तर जाण्याची तयारी झालेली आहे आणि इथे चाललंय फोटो सेशन. दुधाची बॉटल, अरे गरम आहे, गरम आहे, गरम आहे. आमर पशी दे. आणि इथं आम्ही राहिलो होतो कोस्टल होम्स. मस्त असं होतं, छान होतं, फक्त स्विमिंग पूल नव्हता. चलो बाय बाय दिवेआगर. गरमी गरमी गरमी, दिवेआगरची गरमी. चला चला चला, जेवायचं अजून. चला चला, आता आम्ही आलेलो आहे इथं जेवण करायला. फिश करायला दिले होते, तर बऱ्यापैकी झाले रेडी. जेवण करणार आणि मग निघणार घरी. इथेच ना रे पाठी, जेवण करून तर घरी निघायचंय. चल लवकर जेवायला. आता आम्ही इथं नारळाखाली बसतो, झाडाखाली. गावाकडचं फील आला पाहिजे. अयू कसलं मस्त वारं सुटलं. इथंच टाक, इथंच टाका. तिथं ऊन आहे, इथं टाका. मी जिथं जेवायला बसलोय त्याच्या तिथे समुद्र आहे. मस्त असा कसलं भारी क्लायमेट ना. आतापर्यंत सगळ्यात बेस्ट जेवण माझं इथं होईल. सिरियसली सगळ्यात बेस्ट जेवण. मच्छीचा रस्सा. हे काय रे, सुरमई ना. हे हिला घे बाजूला. सुरमई, कोळंबी मसाला, घावन, तांदळाची भाकरी. फ्राय होता ते कुणाला संपवलं. हा जो सीन होता हा माहितच नव्हता इथे आहे म्हणून. आम्ही तिथं जेवण करतोय, तिथे वर. इथे काय बोलतो उन्हात, पण ऊन जाणवत नाहीये माहितीये का. एवढं थंड वाटतंय ना की ऊनच जाणवत नाहीये. असलं भारी वाटतंय ना. शट यार मस्तच. या असल्या क्लायमेट मध्ये माझी जिजा बघा कशी झोपली आहे, गोंडसपणे. हा मस्त झोप लागली तिला. एक पण फोटो नाही. मस्त असे कोळंबी मसाला आम्हाला आता खायला दिलेला आहे. आणि याच्यावरती ताव धरलेला आहे कुणाल जांभळे पाटील आणि अमर जाधव राजे यांनी. मी पण मारलाय. मस्तपैकी जेवण वगैरे झालं ना, आता आम्ही निघालो पुण्याला. काय ना इतकं काळी दिसत. जिजू मी पण घेतलं केसरिया. इकडे तोंड तू तुला तोंड इकडे घे ना. याचा पैसे नको द्यायला, जाऊ दे. त्याला नाही कळलं आपण घेतलंय म्हणून. कुठल्या औरगत करते. ढकला ढकला ते पण ढकला. हा ढकल ढकला ढकला ढकलो ढकलो. असल्या ट्रॅफिक मध्ये कधी घरी पोहोचायचं रे. कशाने एवढं ट्रॅफिक.
इच्छा गोवाला कोकण दाखवा. अमृतुल्य. काळे काळे काय मध्येच आता आम्हाला लागली भूक, त्यामुळे आम्ही थांबलोय. वडापाव वगैरे खातो आता. आता आम्ही आलोय मानकर डोसा खाण्यासाठी. ऑर्डर द्यायला गेला आता. डोसा खाऊन आमचं मन भरलं नाही, मग आम्ही चाललोय पाणीपुरी खायला. पाणीपुरी मी किती वर्षात खातोय? किती? 2-2.5 वर्ष. ग बस. तर मी कधी खातच नाही पाणीपुरी. हा तेवढं एक ना आहे. मुंबईला कोणी खाल्ली होती आता अमर? आता मुंबईला कोणी खाल्ली? आता गेलतो मुंबईला 1 महिना झाला. पाणीपुरी ती नुसती बघते इकडे तिकडे गाड्या ना. ती बिस्लरीची बाटली बघती, ती ओढायला बघती. हा वाकली घालून. होय. जिजा म्हटलं किती लहानपणी सगळं फिरते, मुंबई कोकण हे ते. तिला गडावर घेऊन जायचे अमरात आपल्याला. अमर गडावरती चालू करावं. कसली कुरकुरीत एकदम पुरी, त्यामुळे छान लागते. तर आम्ही जस्ट आता घरी पोहोचलोय आणि सगळे काळे काळच पडून आलोय. इट्स ओके, पण खूप 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 एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं फिरून आल्यामुळे. बड्डे तर राहिला बाजूला, पण बाकीचाच एन्जॉय जास्त झाला. आणि 2-3 दिवस झाला ब्लॉगची एंड मला व्यवस्थित काय करतच येत नव्हती. आत्ता पण खूप थकले होते, पण तरी पण म्हटलं जाऊ दे काही करू, पण ब्लॉगची एंड व्यवस्थित झाली पाहिजे. त्यामुळे ब्लॉगची एंड म्हटलं करावीच. तर जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय, गुड नाईट. चेहरा कसला काळा झालाय, किती काळे पडलेत आपण सनस्क्रीन लावून पण. हा जिजा किती काळे पडलंय सनस्क्रीन लावून पण. जिजा नाही पडली, जिजा गोरीच आहे. गोरीच आहे तू, तू नाही काळी पडली. तिला किती हसायला येतंय. चलो बाय, गुड नाईट.